नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग आणि नाशिक शहर यांच्या उपस्थितीमध्ये म्हसरूळ पोलीस ठाणे येथे जप्त असलेला मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल, दुचाकी, चारचाकी वाहने आणि मोबाईल हँडसेट असे जमा होता। मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार वाल्मिक खैरनार यांनी अत्यंत चिकाटीने जमा करून मुद्देमालाचे फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून माहिती अद्ययावत केली। तसेच पोलीस अंमलदार उज्ज्वला शिंदे यांनी सर्व फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यांची माहिती तयार केली। पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक यांनी बेवारस मोटारसायकलच्या अनुषंगाने राम उदावंत गंगामाता वाहन शोध संस्था वरदवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्याशी संपर्क साधला। श्री राम उदावंत यांनी बेवारस मोटारसायकलचे चेसिस तसेच इंजिन नंबरवरून माहिती घेऊन आरटीओ यांच्याकडून वाहनाच्या मालकाचा शोध घेतला। तसेच आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सोन्याचे दागिने, मोटारसायकल, चारचाकी वाहन, मोबाईल हँडसेट असे एकूण 29 फिर्यादी अर्जदार यांचा 14,22,584 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आलाय। तसेच गेल्या 6 महिन्यांमध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्याकडून एकूण 14 लाखांचा मुद्देमाल परत केलाय। या कार्यक्रमामध्ये मुद्देमाल परत प्राप्त झालेल्या फिर्यादी यांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं असून आभार मानले। यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली आहे। यावेळी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे, त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कामाचं कौतुक केलं असून सर्व पोलीस ठाण्यामध्ये असा कार्यक्रम आयोजित केला जाईल असं सांगितलंय। या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी आभार प्रदर्शन केले। सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार आणि फिर्यादी यांच्या अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आहे। गाड़ी सरकार रघुनाथ काशीनाथ म्हसरे, दिलीप शांतीलाल जैन, दिलीप शांतीलाल जैन, त्यानंतर तुळशीराम तुकाराम शिंदे, त्यानंतर अनिकेत विष्णू धूम, गाड़ी सरकार झाले तर नुसते आरोपी मिळू नये, तुमचा मुद्देमाल पण परत मिळावा सगळ्यांचा आणि आरोपीला योग्य शिक्षा कन्व्हिक्शन पर्यंत आम्ही हे सर्व कार्य आमचं पूर्ण शेवटपर्यंत गेलं पाहिजे। अशा सर्व नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची नाशिक पोलिसला गरज आहे आणि ते आपण
आमच्याबरोबर सदैव ठेवावे ते आपल्याला विनंती आहे. मी परत एकदा या ठिकाणी जमलेले सर्व पोलीस मित्र असतील, पत्रकार बंधू असतील, सन्माननीय नागरिक असतील, सर्व पोलीस अधिकारी आणि कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांना सांगितलं होतं आपण असे कार्यक्रम घ्या, पण फक्त मसूर पोलीस स्टेशननी हा कार्यक्रम एवढ्या लवकर घेतला. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.